सर्व विद्यार्थी मित्राचे मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मी डॉक्टर विठ्ठल किनमिने, श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर। विषय अर्थशास्त्र, BA भाग 3 सेमिस्टर 5वे। आणि या सेमिस्टर 5वे जे आपलं युनिट चालू आहे 3ऱ्या क्रमांकाचं, त्याचं नाव आहे उद्योग। आणि या उद्योगातील जे 8वे प्रकरण आहे जे अतिशय महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण। तर या प्रकरणातील जो पहिला भाग आहे, उपघटक आपण म्हणतो खाजगीकरण, या विषयावर मी मार्गदर्शन करणार आहोत। खाजगीकरणाला आपण प्रायव्हेटायझेशन असं म्हणतो। सुरुवातीला बघू आपण की खाजगीकरणाचा अर्थ आणि व्याप्ती। खाजगीकरण म्हणजे काय, तर खाजगीकरणाचा संकुचित दृष्टीने जर आपण अर्थ बघितला तर खाजगीकरण म्हणजे की खाजगी व्यक्तीची असणारी मालकी किंवा एखादी उद्योग खाजगी व्यक्तीच्या ताब्यात देणे, याला आपण खाजगीकरण असं म्हणतो। परंतु जी क्षेत्रे सुरुवातीला सार्वजनिक मालकीची होती, सार्वजनिक व्यक्तीच्या सार्वजनिक सत्तेच्या अधीन होती, त्यानंतर मात्र तिचं जर खाजगीकरण केलं गेलं तर आपण असं म्हणू की ज्याचं रूपांतर सार्वजनिक क्षेत्रातून खाजगीकरण केलं जाते त्याला आपण त्या क्षेत्राचं खाजगीकरण केलं असं म्हणता येईल। आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की खाजगीकरणामध्ये जे काही घटक येतात यामध्ये संयुक्त उद्योग पद्धती म्हणजे त्या उद्योगावर खाजगी व्यक्तीची मालकी असणे आणि सरकारची मालकी असणे, श्रमिक सहकारिता, खाजगी एजन्सीचे अनुबंधन, पट्टेवारी, वित्तीय पुनर्गठन, या सर्वांचा समावेश खाजगीकरणामध्ये होतो। परंतु याचे जे काही छोटे छोटे भाग आहेत हे भाग आपल्याला समजून घेणं अतिशय महत्त्वाचे आहे। यामध्ये मालकी हक्काबाबत उपाय, याच्यातले 3 भाग आहेत की पूर्णपणे अराष्ट्रीयकरण। पूर्णपणे अराष्ट्रीयकरण म्हणजे काय की एखादी उद्योग जर सरकारच्या मालकीचा असेल म्हणजे त्याचं राष्ट्रीयकरण झालं असेल आणि नंतर तो उद्योग सरकारने पूर्णपणे खाजगी व्यक्तीला विकला असेल, म्हणजे त्याच्यातले 100% हिस्सा खाजगी व्यक्तीला विकला असेल तर त्याला आपण पूर्ण राष्ट्रीयकरण असं म्हणतो। दुसरं आहे संयुक्त उद्योग क्षेत्र। एखादी उद्योग जर असेल आणि त्याच्यामध्ये जर 49% हिस्सा खाजगी व्यक्तीचा असेल आणि 51% जर हिस्सा सरकारचा असेल किंवा एखाद्या उद्योगामध्ये खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्राचं सहअस्तित्व असेल तर त्याला आपण संयुक्त उद्योग क्षेत्र असं म्हणतो। आणि तिसरा जो मुद्दा आहे विलिगीकरण। विलिगीकरण म्हणजे संपत्तीचे विलिगीकरण अशा रीतीने करणे की त्यांचा वापर विशिष्ट उद्देशासाठी केला जाईल, म्हणजे यामध्ये खाजगी व्यक्ती सहभागी राहील परंतु सरकारी उद्योगाचं विलिगीकरण खाजगी व्यक्तीला देणे। आणि त्यानंतरचा शेवटचा त्याच्यातला मुद्दा आहे की व्यवस्थापन खरेदी। एखाद्या उद्योगाचे अराष्ट्रीयकरणाचे हे रूप आहे की एखादी उद्योग सरकारी मालकीचा असतो परंतु त्याचं जो व्यवस्थापन चालवण्याची भूमिका ही जेव्हा खाजगी व्यक्तीला दिली जाते तेव्हा त्याला व्यवस्थापन खरेदी असं म्हणतो। आणि त्या मोबदल्यात त्या व्यक्तीला लाभ दिला जातो, त्याला स्वामित्व लाभांश हा शब्द वापरला जातो। त्यानंतर जे दुसरा उपाय आहे हा संघटनात्मक उपाय। संघटनात्मक उपाय म्हणजे नियंत्रण कंपनी। एक नियंत्रण कंपनी म्हणजे की एखादी कंपनी, सरकारी कंपनी खाजगी व्यक्तीला नियंत्रण ठेवण्यासाठी देणे, याला आपण होल्डिंग कंपनी असं म्हणतो। या प्रकारात सरकार आपला नियंत्रण हस्तक्षेप उच्च पातळीवर निर्णयाच्या बाबतीत मर्यादित ठेवते, म्हणजे सरकार काही वेळास हस्तक्षेप करीत असते, नाहीतर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही खाजगी व्यक्तीची असते। त्यानंतर लीज, पट्ट्यावर देणे। एखादी उद्योग लीजवर देणे म्हणजे काय की एखादी खाजगी कंपनीला तो काही काळासाठी हस्तांतरण करणे, काही काळासाठी त्याची मालकी देणे। त्यानंतरचा मुद्दा आहे पुनर्गठन। सार्वजनिक जेव्हा एखादी उद्योग बाजारामध्ये यशस्वी होत नाही त्याचं पुनर्गठन करण्याची जबाबदारी सुद्धा खाजगी व्यक्तीवर दिली जाते। आणि त्यानंतर याच्यातला शेवटला मुद्दा आहे की संचालनाशी संबंधित उपाय, म्हणजे उद्योगाची कार्यक्षमता वाढवण्याकरता हा उपायाचा अवलंब केला जातो। या उद्योगाचे पूर्णपणे अराष्ट्रीयकरण केले नसले तरी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी, त्याचं संचालन करण्याची जबाबदारी, त्या उद्योगातील कामगारांना प्रोत्साहन देणे, त्या उद्योगामध्ये उचित गुंतवणूक करणे,
याची संपूर्ण जबाबदारी खाजगी व्यक्तीला दिली जाते. आणि अशा प्रकारे एक नियंत्रण जबाबदारी खाजगी व्यक्तीला असते. त्यानंतर याच्यातला आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले की निर्गुंतवणुकीकरण. निर्गुंतवणुकीकरण सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. निर्गुंतवणुकीकरण आपण बघितलं होतं की जेव्हा एखाद्या उद्योगामध्ये 49% हिस्सा खाजगी व्यक्तीला त्यामध्ये गुंतवणुकीची मुभा दिली जाते आणि 51% हिस्सा हा सरकारी क्षेत्र त्याच्यामध्ये गुंतवणूक असते, त्याला आपण निर्गुंतवणुकीकरण असं म्हणतो. आणि 1995 मध्ये भारतामध्ये अनेक उद्योगाचे, जेव्हा अरुण शौरी जेव्हा उद्योग मंत्री होते तेव्हा अनेक उद्योगाचे निर्गुंतवणुकीकरण करण्यात आले. आणि अशा प्रकारे भारतामध्ये खाजगीकरणाचे विविध प्रकार आहेत आणि या विविध प्रकाराच्या माध्यमातून, विविध तत्वाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक उद्योगाचे खाजगीकरण झालेले दिसून येते. आता आपण बघू की भारतामध्ये करण्यात आलेल्या खाजगीकरणाचे प्रयत्न कधीपासून सुरुवात झाली. तर आज बघतो की 2020 मध्ये भारताची अर्थव्यवस्था, भारताच्या निर्णय प्रक्रिया, भारताच्या आर्थिक बाबी विविध क्षेत्रातून जात आहे, विविध निर्णय क्षमतेतून जात आहे. 1988 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी यांनी सार्वजनिक क्षेत्रात बदल करण्याचे धोरण सुचवले आणि त्याचं असं म्हणणं होतं की जिथे व्हायलाच नको, म्हणजे जिथं आवश्यक नाही तिथं सुद्धा सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार झालेला आहे. आणि जर अशा ठिकाणी जर खाजगी क्षेत्र व्यवस्थितपणे जर काम करत असेल तर तिथं सार्वजनिक क्षेत्राची आवश्यकताच काय. आणि म्हणूनच राजीव गांधींनी अनेक उद्योगाचं खाजगीकरण करण्याचं ठरवलं. आणि त्यानंतरचे जे पंतप्रधान आले डॉक्टर PV नरसिंहराव, आणि ह्या PV नरसिंहरावनी भारतामध्ये अनेक अर्थव्यवस्थेमध्ये बदल केले, खाजगीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबवली आणि नवीन आर्थिक आणि औद्योगिक नीती 1991ची घोषणा केली. आणि या काळात अनेक उद्योगाचे खाजगीकरण करण्यात आले. यामध्ये अनेक उद्योगाचे पुनर्गठन केले, नियंत्रणाचं व्यवस्थापन बदलवलं त्यांनी, खाजगीकरण, बाजार यंत्रणा यावर आर्थिक धोरण स्वीकारलं. आणि भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये 1991ला अतिशय आमूलाग्र बदल झाल्याचे आपल्याला दिसून येते. आता हे होत असताना सार्वजनिक क्षेत्र खरंच एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये आवश्यक आहेत का, हा मुद्दा जरी आपण घेतला तरी सार्वजनिक क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. परंतु सार्वजनिक क्षेत्रावर सुद्धा अनेक मोठ्या टीका करण्यात येतात, आक्षेप घेण्यात येतात. याचं पहिलं कारण म्हणजे की सार्वजनिक क्षेत्रामध्येच्या गुंतवणुकीवर मिळणारा प्रत्यय दर असतो, नफ्याचा दर असतो, हा कमी असतो. राष्ट्रीय बचतीत घट होतात, उत्पादन क्षमतेचा पूर्णपणे वापर होत नाही आणि आवश्यकतेपेक्षा भरती होणे, नोकरशाही, लालफिशशाही यामुळे निर्णय घेण्यात किंवा अंमलबजावणी करण्यात वेळ लागतो, अक्षम्य दीर्घायी होते, दुर्मिळ संसाधनाचा अपव्यय होतो. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की सार्वजनिक क्षेत्रामध्ये फार मोठे बदल झालेले आपल्याला दिसून येतात किंवा सार्वजनिक क्षेत्राचे उत्पादने कमी झालेलं दिसून येतात. आता जेव्हा आपण म्हणतो की सार्वजनिक क्षेत्रामध्ये दोष आहे किंवा दिरंगाई आहे, तर मग खाजगीकरण करणं योग्य आहे का? पण अनेक अर्थशास्त्री असे म्हणतात की खाजगीकरणामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रकारच्या अडचणी आहे. याच्यातली पहिली अडचण जे आहे ती जे भारतातील जे कामगार संघटना आहे, ह्या कामगार संघटनेचा खाजगीकरणाला फार मोठा विरोध असतो. आजही तो विरोध चालू आहे. जसं रेल्वेचं खाजगीकरण, विमानतळाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे, शैक्षणिक खाजगीकरण तर झालेलंच आहे. अशा वेळेस ह्या कामगार संघटनेचा फार मोठ्या प्रमाणात विरोध असतो. दुसरा मुद्दा एक लक्षात घ्यायला पाहिजे की भारतामध्ये लोकशाही आहे आणि जेव्हा आपण लोकशाही म्हणतो तेव्हा तेथील श्रमिकाच्या हिताची काळजी घेणे ह्या तेथील सरकारचं परम कर्तव्य असते. पण खाजगीकरणामुळे श्रमिकाच्या हिताची काळजी घेतली जात नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगार कपात केली जाते आणि प्रत्येक कारखान्यातून 30 ते 40% कामगार कपात केल्यामुळे त्यांना उपासमारीची पाळी येत असते. किंवा ज्या कामगाराने स्वेच्छानिवृत्ती घेतली किंवा ज्या कामगाराची कपात करण्यात आली, कारखाने बंद केले किंवा तिथं नवीन तंत्राचा वापर केला आणि त्यामुळे असं होतं की त्यांना मिळणारं वेतन हे तर बंदच होते, पण त्याच्यानंतर मिळणारा त्याला फंड, आपण त्याला इक्विटी डिव्हिडंड्स म्हणतो, हे सुद्धा बंद होते आणि कधी कधी ते 5-5, 4-4 वर्ष ते प्राप्त होत नाही ती रक्कम आणि पर्यायाने त्या कामगाराच्या
व्यक्तीच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली असते. सामाजिक सुरक्षासुद्धा विकसित देशासारखे भारतामध्ये नाही आहे. आणि ह्या सर्व नुकसान भरपाई वेळ मिळाल्या नसल्यामुळे आपण एका तऱ्हेने आपण खाजगीकरण हे भारतासारख्या देशात धोक्याचं आहे असं म्हटलं जाते. तरीसुद्धा सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्राचा विचार करतात. मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा तेच सांगितलं होतं की जिथे आवश्यक असेल तिथं खाजगी क्षेत्र असणं आवश्यक आहे, जिथे आवश्यक आहे तिथं सार्वजनिक क्षेत्र असणं आवश्यक आहे. आणि हे दोन्ही क्षेत्र एकमेकाला पूरक आहे. आणि म्हणूनच भारतामध्ये खाजगीकरण करण्यात आलं आहे. त्याचा वापर कसा करायचा हे सरकारच्या हाती आहे, सरकारच्या नीतीच्या हाती आहे, सरकारच्या धोरणाच्या हाती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खाजगीकरण ही संकल्पना तुम्हाला समजली असेल. हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्याचा अभ्यासामध्ये वापर करा. धन्यवाद.